तुझ्या मनासारखं काहीही घडत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तर परफेक्ट एक्झाम्पल देतो की आत्ताच्या युगामध्ये एखादा पोरगा जॉब करून राहिला तर त्याच्या मनामध्ये भीती काय दडलेली आहे की आपल्या शेजारचे 4-5 लोक आपल्याला काहीतरी नाव ठेवणार आहे. या भीतीने तो जॉब करून राहिला. एखादा स्टुडंट आहे, त्याला त्याच्या शिक्षकांना भरपूर प्रश्न विचारायचे पण तो मनातच ठेवतो. का बरं ठेवतो? की त्याला असं वाटतं आपण जर शिक्षकाला प्रश्न विचारले तर ते बाकीचे मुलं आपल्याला हसू शकतात नाही का, अशी त्याच्या मनामध्ये दडलेली एक भीती आहे नाही का. अजून एक कारण सांगतो तुम्हाला की एखादा म्हणजे कंटेंट क्रिएटर आहे नाही का, तो काय करणार आहे, त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. म्हणजे नवीन आहे नाही का, समजून घ्या, तो बिगिनर आहे, तो त्याला त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. पण त्याच्या मनामध्ये भीती अशी असणार आहे की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येणार आहे की नाही, लाईक्स येणार आहे की नाही, ही त्याच्या मनामध्ये भीती आहे. आणि हे व्ह्यूज आणि लाईक जर नाही आले तर हे शेजारचे 4 लोक आपल्याला काय बोलणार आहे, ही त्याच्या मनामध्ये दडलेली एक भीती आहे. आणि हीच भीती आपल्याला कधीही पुढे जाऊ देत नाही. रिलेटेड उदाहरण देतो तुम्हाला की इंस्टाग्रामवरती 2 व्यक्ती आहे, तर एक परफेक्ट होण्याची वाट बघतो आणि दुसरा इनपरफेक्ट असतानाच पोस्ट करतो. तर आता तुम्हीच याच्यामध्ये गेस करा की कोण विनर झाला असेल. साहजिकच आहे की जो इनपरफेक्ट व्यक्ती आहे, जो फिअरलेस व्यक्ती आहे, तोच विनर झाला असेल. कारण की तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की फिअरलेस म्हणजे बेफिकीरपणा नाही, तर फिअरलेस म्हणजे पुढं परिणाम काय होणार आहे हे आपल्याला आधीच माहिती आहे, पण तरीही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. याला म्हणतात फिअरलेस. जेव्हा लोकांना असं वाटायला लागतं ना की तुमच्या मनामधली भीती सगळी कमी होत चालली आहे, तेव्हा लोक तुम्हाला हलक्यामध्ये घेणं एकदम बंद करून टाकतात. जे काही तुमचे निर्णय आहे नाही का पुढचे, तर ते सगळेच्या सगळे निर्णय, जे काही तुमचे प्लॅन आहे नाही का, ते योग्य वाटू लागतात तुम्हाला. आणि आपला जो काही कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स आपोआपच वाढत असतो नाही का. त्यामुळे एवढं नक्की लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमच्या मनामध्ये भीती तयार होते, तर त्या भीतीला नेहमी नाही म्हणायला शिका आणि स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला हा म्हणायला शिका.